पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय आणि या विजयात भाजप सर्वाधिक उमेदवार निवडणुकीमध्ये लढून आलेले आहेत आणि त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत। सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करतायत। मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद करण्याची जी प्रमुख कारण आहेत ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झालेत। शिंदेंच्या कार्यकाळात लोकप्रिय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे। आगामी मनपा आणि नगरपालिका निवडणुकीत विजयी चेहरा म्हणूनही शिंदेंच्या लोकप्रियतेचा फायदा झालेला आहे। उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेंना दगाफटका होणार हा आरोप खोटा ठरवणार। बंद दाराआड मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा दावा करत उद्धव ठाकरेंनी युती तोडली होती, तर भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटं बोलतात हे सिद्ध करण्याचा देखील प्रयत्न झाला। एनडीए मजबूत ठेवण्याचा प्रयत्न, तर भाजप मित्र पक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज द्यायचा देखील प्रयत्न करण्यात आला। महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री बदलू नये असं देखील समीकरण आहे। तर इतर राज्यांमध्येही भाजपचा मुख्यमंत्री पदासाठी अनपेक्षित निर्णय, महाराष्ट्रातही तोच पॅटर्न होण्याची शक्यता। ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली। त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे।